तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आपण शेतात आलेलो आहे. शेतात आपल्याला ह्या काड्या पूर्ण बंदोऱ्यावर रावायच्या, इथून तिथलोर त्या झाडापर्यंत. इकडे डोंगर आले मोठं, हे पहा. आणि आपलं शेत मक्का पण उगेली काही कडे धनी असे. आपल्याला ह्या काड्या याच्यासाठी रवायच्या आहे की जे जंगलातून जे येणारे रोही, नीलगाय म्हणतो आपण त्याला, रानडुक्कर, ते डायरेक्ट आपल्या शेतात हिट करणार नाही म्हणून. हे बघा कुठं कुठं पायाचे निशाण आहे असे. इथं पण असे आपल्या शेतात तोडवा करतात ते, म्हणून काड्या रवायच्या आणि त्याला तार बांधून घ्यायचं आहे. गड्ड खांदायला चालू करू आता. गड्ड खांदायला आणले पहार, वाटे आणले माती काढायला. इथून तिथून गड्डे खांदायचे, मग रवायच्या काड्या. दोन काड्या फिट झाल्या. अशाच आपल्याला इथून तिथून न्यायच्या आहे गाडत. याचं अंतर 10 ते 12 फूट असेल. अशाच 10-12 फुटावर गाडत गाडत पूर्ण बंदोऱ्यावर. मित्रांनो, आपण इथून तिथून काड्या रोवलेले इथं केला आपण. काड्या चालू आता तिकडे घेऊन इथपर्यंत लावल्या होत्या सगळ्या. आता त्याच्या पुढे लावायच्या. आज काल इथलोरच लावल्या होत्या. आपण ज्या गाड्या आणल्या होत्या त्या पूर्ण रोवून द्यायला 5-6. आता इतकं बाकी 4-5 इथलोर. आत्ता पाणी गिनी पिलं. मका उगवलेत जरा जरा. आपल्या गाड्या रवणं झालेल्या आहे. एवढं पूर्ण वरच्या पंजोऱ्याच्या इथलोर, या कोपऱ्यापासून तिथलोर. तेव्हा मक्का कशी उगली तर
तर मित्रांनो काड्या तर फिट झाल्या पूर्ण इथून तिथून या बांधोऱ्याच्या. आता याच्यावर तार लावणे, उद्या परवा तार लावा. इथं इथं असा 2-3 ठिकाणी लावला की गॅप नाही राहणार जास्त. मग कोणत्या जनावराला येणार नाही जास्त. तर मित्रांनो पूर्ण एका बांधोऱ्यावरचे पूर्ण काड्या फिट झालेल्या आहे आणि 1-2 दिवसात आपण तार आणणार आहे, तार पण फिट करणार आहे. तर आजचा शेतातला व्हिडिओ पहिला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.